तर आम्ही आता आलो आहे पंचगंगा मंदिर आणि महाबळेश्वर मंदिर येथे आणि आम्ही इथले सगळे मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. चला. तुझा पुढे अगं उंदीर मामा नाही तो मंदिर पहिले तिचा झालं. अंजली इथे जायचं पहिले. इथलं वातावरण खूप छान आहे आणि इथे पाऊस पडतो सध्या. पंचगंगाकडे जायचंय ना. तर आम्हाला महाबळेश्वर मंदिरामध्ये फोटोशूट करता नाही आलं कारण का तिकडे अलाउड नाही आहे. आणि आता आम्ही चाललो आहे पंचगंगा मंदिरामध्ये. तर इथे सध्या पाऊस चाललाय, पाऊस पडतो इकडे, त्यामुळे वातावरण खूप छान झालंय आणि खूप छान वाटतं इकडे. तर इथे खूप धुकं झालंय. तर आमचं पंचगंगेचं दर्शन खूप छान झालंय आणि आम्हाला वेण्णा, कोयना आणि त्या नद्यांचं पाणी पण आम्ही पिलंय आणि खूप छान दर्शन झालंय. आणि आता इथे पाऊस येतोय आणि धुकं, तर इकडे वातावरण खूप छान झालंय आणि धुकं पडलंय. बघा आपली ट्रिप किती छान झाली. नाही काय करते माहिती का, तिच्या मनानेच घेते आणि पुढे येते आणि नंतर त्या दिवशी तर घरी आल्यावर. तर बाहेर पाऊस पडतो आणि आम्हाला सगळ्यांना भूक लागली, त्यामुळे आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलोय. तर आम्ही आता सगळे वडापाव आणि भजी खरं स्नॅक्स खाणार आहोत कारण का सगळ्यांनाच भूक लागली. कोमल छान आहे ना. अंजली कसा आहे वडापाव? टेस्टी खूप. लसणाची चटणी पण खूप छान आहे त्यातली. चटणी मस्त आहे वडापाव. मस्त आहे.
तर आम्ही वडापाव घेतला आणि खूपच यम्मी आणि टेस्टी आहे. आणि हे स्नॅक्सचं दुकान आहे ना बरोबर पंचगंगा मंदिराच्या बाजूला आहे. महाबळेश्वरला आला ना हा वडापाव नक्की ट्राय करा. मॅगी भजी गरम गरम वडापाव. काय खाता तुम्ही? स्ट्रॉबेरी चॉकलेट. शी रेड आहे का जरा. तर हे हॉटेल ना पंचगंगा मंदिराच्या बाजूलाच अति महाबळेश्वर हॉटेल आहे आणि इथे नानाच म्हणून स्ट्रॉबेरी चॉकलेट भेटतं. तर खरंच इथले स्नॅक्स खूप छान होते आणि इथे स्ट्रॉबेरी चॉकलेट पण छान भेटतं. आले आले. एकच आहे. 50 का दो, 30 का 50 का दो. अरे दो दे दो फिर क्या है? कोई तो बता रहा. वाजव ना जिजा. अच्छा ये करते हो. फेमस. तर आता आम्ही चाललो आहे कृष्णामाई टेम्पलला. तिकडनं सगळे टेम्पल जवळजवळच्या अंतरावर आहे. तर तुम्ही इथे कधी आला तर हे सगळे टेम्पल विजिट करा. तर आता आम्ही चाललो आहे. आता जस्ट रिसेंटली राजा शिवाजी मूवीचं शूटिंग झालं त्या टेम्पलमध्ये आम्ही जाणार आहोत. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. कुठे ठेवला तू? खिशात आहे माझा. जाऊन येऊ पहिले. अरे तुम्ही यायना म्हणून आम्ही थांबलो. चालू नाही केलं. आज खूप वेदर छान झालं आणि आम्ही लकीली आज महाबळेश्वरला आलोय. सो आमचं जे समरचं वॅकेशन होतं आणि जे मान्सूनमध्ये फिरायला यायचं वॅकेशन होतं ते आज आमचं दोन्ही लोकेशन आज आम्ही सॉर्ट करून टाकलेत. आता नेक्स्ट लोकेशन तुम्ही स्टे ट्यून. आम्ही दुसरे एका ट्रिपला जाणार आहे. सो बरं झालं त्या ह्याच्यात नाही गेलो. जाऊ नका तुम्ही. तर दरीत पूर्ण धुकं साठलंय. शिवाजी महाराज. चला फोटो प्रेशियस आहेत. तर वातावरण तुम्ही बघू शकता खूप छान झालंय इथे. इकडे ये तू. तू इकडे.
लेडीज कसं वाटलं फिरून? खूप छान. लेडीज इकडचं वातावरण खूप सुंदर आहे. हा तर वातावरण इतकं छान झालंय तर आम्हाला असं वाटतं आम्ही काश्मीर मध्ये आलोय. धुकं तर एवढं पडलंय की वाव, असं वाटतंय पहाटे. तर आम्ही सावित्री पॉइंटला आला होता आणि खूप धुकं आहे इकडे, तुम्ही बघू शकता. सावित्री पॉइंटला खूप धुकं आहे. हा ना. मस्त मोसम एक नंबर आहे गाईज. थंडी वाजायला लागली खूप. थंडी वाजते, थंडी वाजते. आपण जेव्हा आलो होतो मी तेव्हा 2-3 वेळा आलो होतो बहुधा वाटतं. दरी आहे. तर इथे खाली खोल दरी आहे. सावित्री पॉइंट. सावित्री पॉइंट. आम्हाला खूप जास्त आता भीती वाटते. आधी वेदरचं खूप छान वाटलं, आता घरी जायला जाऊशी वाटतं. हे काय करतात ते, आवाज देतात ते. बापरे खूप धुकं आहे इथे, बापरे. तर इथे खाली सगळं धुकं आहे त्यामुळे काय दिसतच नाहीये. चला सो आता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि आम्ही आलो आहे मेट्रो गार्डनमध्ये. आमचा शेवटचा स्टॉप असणार आहे. अगं चॉकलेट घ्यायचे ना. करू पहिले ह्यांना जाऊ दे, पुढे आपण दोघी येऊ. थांबण्यापेक्षा ना चालत राहू. तर आम्ही ना मॅप्रोचे फ्री ड्रिंक्स ट्रायल करतोय, खूप छान आहेत आणि सध्या मॅप्रो फ्री ड्रिंक्स देतोय. तुम्ही पण कधी इथे आला की ते फ्री ड्रिंक्स देतात. तर मी घेतलंय मोजितो. हा ब्ल्यू मोजितो आहे. तर ते फ्री ड्रिंक देत आहेत आणि मोजितो देत आहेत, सर्व करत आहेत. तर तुम्ही कधी इथे आला की नक्की ट्राय करा, खूप अमेझिंग मोजितो आहे. जिजाला आणि मला घे. अगं छान आहे. थँक्यू. टोमॅटो फ्लेवर आहे. स्नॅक पण टेस्टला ट्राय ठेवलं, खूप अमेझिंग स्नॅक्स आहेत. तो बी बघा, येतो इथून जा. रेड चॉकलेट पान आहे.
चॉकलेटचं पान, त्याच्या आतमध्ये पानाचा फ्लेवर आहे. फ्री ट्रायल देतात ते. सगळ्यांनी ला होता. तर आम्हाला काल यायला खूप लेट झाला, त्यामुळे मी ब्लॉग रात्री एंड नाही केला. तर ओव्हरऑल आम्ही खूप मज्जा केली, पण आम्हाला काही पॉईंट बघायचे होते ते मिस झाले, कारण का धुकं होतं त्याच्यामुळे काही दिसत नव्हतं. तरी आम्ही खूप एन्जॉय केला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.